नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या सुंदर अनुभूतीच्या सफरीवर. याचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते जरूर ऐकावेत. ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तरच आपल्याला या सुंदर अनुभूतीचा खराखुरा आनंद घेता येईल. मागील भागात आपण पाहिलं कुंतल आणि लेखक यांच्यामध्ये संवाद व्हायचा. लेखकाचे म्हणणे होते की बहुधा देव नसावा, एक कोणतरी शक्ती असावी आणि ती शक्ती या जगाचे नियंत्रण नक्की करत नाही. ती शक्ती फक्त या विश्वाचा खेळ म्हणून त्रयस्थ राहत असावी. सगळ्यांचं भलं झालं तर खेळ खाल्लास, पण खेळ तर चालू राहायला हवा ना. का राहावा यालाही उत्तर नाही आहे. हे सगळं विश्व आणि विश्वाचा सारा खेळ केवळ निरुद्देश चालू आहे. अशी ही नित्याची रात्री झोपायच्या अगोदरची चर्चा. दिवसभर मात्र फक्त नामस्मरण व्हायचं. आता पाहूयात पुढे. गडीकाठच्या बाजूने चाललेलो. धुळीचा खकाणा, अंगावर सामानावर धुळीचे थर. धुळीशिवाय काही अस्तित्वात नाही आणि अचानक चढण दिसली होती. पण चढणीच्या अगोदर एक छोटी नदी वाहत होती. दृष्टीला पाण्यातले दगडगोटे दिसत होते. पाणी नितळ. सामान ठेवले. दोघांनी नेसत्या वस्त्रांनिशी पाण्यात लोळण घेतली. डुबक्या मारल्या. पाणी उडवले. धूळ निघून गेली. मनसोक्त स्नान संध्या केली. गावकऱ्याला नदीचे नाव विचारले. म्हणाला छोटी तवा. चढण चढायला सुरू केली. खांद्यावर ओल्या कपड्याचे पिळे, पाठीवर सामान. वर चढून गेल्यावर दृश्य बदलले. फक्त मध्ये छोटी पायवाट आणि बाजूला शेती, झाडी, घर. नाटकाचा अंक बदलल्यावर नवीन चित्राचा पडदा यावा तसा दृश्य बदल. डोळ्याला हिरव्या रंगाचा गारवा मिळाला. बाजूला 4 पावले गेल्यावर उजव्या हाताला 4 एक खोल्यांचा आश्रम, शिवमंदिर, दाढीवाले बाबाजी. नर्मदे हर झालं. या बसा म्हणाले. ओले कपडे वाळत टाकले. कोपऱ्यात आसन लावले. बाबांचे नाव नर्मदानंद. मी म्हणालो, बाबा तुमचं नाव ऐकलं आहे. ते म्हणाले, नाही, ते साधुपुरुष वेगळे. माझ्याहून ते श्रेष्ठ बुजुर्ग आहेत. दाढी जरा काळीभोर, चमकणारे थोडे मोठे डोळे, डोळ्यांवर सोनेरी फ्रेम, रंग काळा, उन्हाने रापलेला, पण शरीरयष्टी जिथल्या तिथे. ओठांवर हसू, पण स्मित. आपली लबाडी पकडल्यावर आईने हसून म्हणावे, अरे लबाडा. तसा या स्मितात आणि चेहऱ्यावर भाव. आम्ही दोघे जरा वेळ पद्मासनात बसलो. का माहिती नाही. ती वेळ पण साधनेची नव्हे. पण डोळे मिटले गेले. साधनानंदात दोघेही रमून गेलो. कोणीही साधनेत असला की त्याचा चेहरा विलक्षण तेजस्वी दिसतो. कुंतलचा चेहरा मुळातच वेगळा. त्यात त्याचे धारदार नाक, कुरळे केस लोकांचे लक्ष वेधून घेई. माझ्या रूपाबद्दल बोलण्याचे कारणच नाही. रूप नाही, तेज नाही, सुंदरता या गोष्टीचा माझ्याशी दूरचाही संबंध नाही. कुरूपसुद्धा म्हणू नये, कारण त्या शब्दात रूप हा शब्द आहे. कम्युनिस्टांना गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश हिटलरने दिला. एकाला अडवून सैनिकाने विचारले, कम्युनिस्ट? तो साधा माणूस म्हणाला, अँटी कम्युनिस्ट. सैनिकाने विचार केला, यातही कम्युनिस्ट शब्द आहेच. त्याने लगेच गोळी मारली. तेव्हा कुरूप हाही शब्द नको. अगदी सर्वसाधारण असा चेहरा म्हणावे, हे बरे. पण तरी माणूस साधनेत वेगळाच भावतो. आम्ही खूप वेळ बसलो, कारण नर्मदानंदांनी आवाज चढवून हाक मारली. आम्ही उठलो. ते खुश होते. साधनेचा त्यांनाही आनंद झाला, पण म्हणाले, राहावलं नाही म्हणून हाक मारली. अहो, तुम्ही दोघं 1.5 तास होऊन गेला बसला आहात. शांत, निश्चल, बहुत खूप. उपाशी पोटी राहणं चांगलं नाही. चला जेवायला. कुंतल आणि मी एकमेकांकडे बघत होतो. 1.5 तास बसलो. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान पसरले. जेवायला बसलो. उत्कृष्ट स्वाद, जरा तिखट भाजी. तृप्त मनाने जेवण झाले. नर्मदानंद आमचे जेवण झाल्यावर भोजनाला बसले. आधी परिक्रमावासींचे भोजन, मग ते अतिथी परमोधर्म. नर्मदानंद म्हणाले, आज संध्याकाळी तुम्ही सत्संग करा. म्हणालो, नाही, आम्ही आता पुढे जाणार. नर्मदानंदांनी इतका आग्रह केला.
म्हणाले, आज इथेच राहा. आता बाग बगीचा बघा, नाहीतर देहाला विश्रांती द्या. उद्या सकाळी पुढे चालायचं किंवा नाही ते बघू. कुंतल म्हणाला, स्वामी थांबूया. म्हटले, थांबूया. जशी नर्मदा माईची इच्छा. संध्याकाळी छान चहा झाला. आम्ही दोघे स्नान करून संध्यापूजेला बसलो. चहा घेताना नर्मदानंद म्हणाले, अनिक झाल्यावर आश्रमवासियांसाठी तुम्ही सत्संग करा. सत्संग म्हणजे प्रवचन. विचार केला, हे प्रवचन करणे सोपे, पण तसा आचार नसेल तर उपयोग काय. उगीच संधी मिळाली आहे तर हाणा एक लांबलचक भाषण, हे खरे नव्हे. सहज गप्पा मारणे वेगळे, प्रवचन वेगळे. टाळता येणे शक्य नव्हते. विचार केला, साधनेला बसलो आणि त्यामुळे वेळ टळली तर बरे, म्हणून ठरवले संध्यापूजेनंतर साधनेला बसू. जशी सद्गुरूंची इच्छा असेल तसे होईल. संध्या मानसपूजा आटोपली आणि ध्यानाला बसलो. भस्त्रिका सुरू झाली. प्राणायाम, कुंभक चालू झाला. तोपर्यंत आतून एक जाणीवेची सूक्ष्म जाणीव होती. नंतर मात्र शक्ती कुंडलिनी मातेने जीवाशिवाची एकरूपता कशी केली की आज विश्वाचे आपण अस्तित्वच विसरावे. विसरलोही. अनंत निळ्या आकाशात दूरवर एखादा वजनरहित पांढरा ढग वाऱ्याच्या लहरीवर तरंगत निघावा तसा निघालो. निळे आकाश, त्याची अनंत पोकळी. पोकळीत तो धवल मेघ. कशाचा कोणाशी काही संबंध नाही. फक्त निस्संग, अलिप्त, अनंत प्रवास. त्या सर्व पसाऱ्यात हरवलो. व्योमवासी झालो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा भानावर यायला वेळ लागला. मलाही आणि इतरांनाही. माझी दृष्टी समोर होती, पण समोरचे दृश्य डोळ्यात नव्हते. डोळे वेगळेच काहीतरी बघत होते. आणखी वेळ गेला. दोघे तिघे आश्रमवासी माझ्या हाताला, पाठीला, पायांना तेलाने मॉलिश करीत होते. शेजारी थोडे चिंतेत पण आश्चर्यात नर्मदानंद आणि डोळ्यात अश्रू तरळत असलेला कुंतल. मी हसून सभोवर पाहिले. तेल सोडण्याचे काम थांबवले. जरा अधिक शांतता. आश्रमवासी समोर येऊन बसले. नर्मदानंदांनी खून करताच एकाने दुधाचा प्याला समोर ठेवला. दूध प्यालो आणि आश्चर्याने विचारले, असे का जमला आहात? कुंतल, काय विशेष आहे? हे सगळं काय चाललं आहे? नर्मदानंद हसले. म्हणाले, हेच विचारण्यासाठी आम्ही बसलो आहे. हे सर्व काय चाललं होतं? जवळजवळ 3 तास होऊन गेले. तुम्ही आधी भस्त्रिका केलीत, प्राणायाम, कुंभक केलात आणि नंतर शांत, निश्चल, ताठ. चेहरा अत्यंत अलिप्त, पण एक वेगळीच तेजाची झाक. मूर्ती आहात का जिवंत आहात असा संभ्रम पडावा, अशी आमची अवस्था. कुंतलला विचारलं तेव्हा तो म्हणाला, स्वामींची समाधी अवस्था आहे. असंच नेहमी होतं. या शक्तिपात विद्येची माहिती मला पूर्ण आहे. खूप अभ्यास, वाचन केलं आहे, पण अजून दीक्षा प्राप्त झालेली नाही. पण वाचनामुळे माहीत असल्यानं तुम्हाला हाक मारायची नाही असं ठरवलं. परंतु अनुभव नसल्यानं तुम्हाला स्पर्श केला तेव्हा शरीर फार थंड लागलं, म्हणून तेलाचं मॉलिश सुरू केलं. तरीसुद्धा 15-20 मिनिटांनी आपण डोळे उघडलेत. हा विलक्षण असा या साधनेचा अनुभव तुमच्यामुळे पाहता आला. आपण धन्य आहात, भाग्यवान आहात, अधिकारी आहात. आपण मार्गदर्शन केलं तर आम्हा सर्वांनाच उपयोग होईल. आपल्या परमपूज्य सद्गुरूंचं नाव सांगा ना. मी हसून सांगितले, भाग्यवान आहे एवढं खरं, पण मी अधिकारी नाही आहे. शक्तिपात दीक्षा मिळालेला साधक या अवस्थेत सहजच जातो. मात्र हे साधकाच्या हाती काहीही नाही. डोळे मिटल्यावर कुंडलिनी शक्ती तिला हवं तसं खेळते आणि खेळणं झालं की आपल्याला डोळे उघडायची इच्छा होते. तेव्हा ही सगळी त्या शक्तीची लीला आहे. त्यात माझा असा काहीही भाग नाही. हे सर्व क्रियांचे खेळ मी खेळू शकत नाही. ते सर्व ती शक्तिमाता जाणे आणि सद्गुरूंची कृपा जाणे. सद्गुरूंनी देह ठेवून खूप वर्ष झाली, पण या साधनेची अशी रीत आहे की एकदा दीक्षा मिळाल्यावर ती कुंडलिनी शक्ती स्वतःच मार्गदर्शक होते. ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास तिच्या इच्छेने ती स्वतः करते. त्यामुळे कायम सद्गुरूंचा सहवास किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता राहत नाही. तुमचं काम फक्त रोज वेळेवर सद्गुरूंचं स्मरण करून डोळे मिटून बसणं. मग ती शक्ती जशी खेळेल, जे करेल ते भान राहीपर्यंत सूक्ष्म जाणीवेनं बघणं आणि त्या पलीकडे गेलात तर पाहणारा आणि ज्याला पाहताय तो जीवशिव एकरूप झाल्यावर पाहण्याची क्रियाच थांबते. विभक्त असताना बघू शकता. भक्त झाल्यावर जी समरसता येते
तेव्हा कोण कोणाला पाहणार? फक्त आनंद. या आनंद लहरीवर तरंग होऊन जाणं. आनंदाच्या डोही आनंद तरंग. नर्मदानंद म्हणाले, मीही मूर्खच. आपल्याला रिकाम्या पोटी बोलायला लावतोय. क्षमा करा. आधी जेवून घ्या. उठा रे सर्वजण. कुंतलजी चला. सगळे उठलो. पटापट थाळ्या मांडल्या गेल्या. पाणी घेतले आणि भोजनाला सुरुवातच झाली. थोडासा भात खाल्ला आणि बसून राहिलो. जेवण झाल्यावर नर्मदानंद म्हणाले, स्वामीजी कृपया उद्या इथून जाऊ नका. या विद्येची माहिती द्या. उपकृत करा. मग जा. बरं म्हणालो. उशीर झालेलाच होता. निद्राधीन झालो. पहाटे पहाटे जाग आली. पक्षी स्वानंद स्वर आळवीत होते. पहाटवारा सृष्टीच्या रोमारोमात चैतन्य आणत होता. अस्ताला जाताना चंद्र उदास वाटत होता. पण उगवत्या सूर्याला प्रकाशाचा कोंब फुटत होता. कोवळ्या प्रकाश किरणांचे झाडांच्या पानापानातून लपाछपीचे खेळ चालू झाले. सगळी सृष्टी चैतन्यमयी तेजात नाहत होती. शेवटी भाषेचा संस्कार असतोच. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला असे लतांचे दिव्य स्वर कानावर रुंजी घालू लागले. वसंत देसाई फार मोठे शिवभक्त. त्यांची राजस गोड सदा मूर्ती समोर दिसू लागली. होनाजी बाळा त्यांच्या आर्तसुरात लताला स्वरांची शब्दांची साथ करताहेत असे वाटायला लागले. समोरची वनश्री आश्रम आणि सगळी अस्तित्वाची जाणीव मंगलमय झाली. नर्मदानंदांची चहासाठी मृदू हाक ऐकू आली. जागृत अवस्थेतल्या स्वप्नातून जागा झालो. नर्मदानंद म्हणाले सुद्धा, कुठे हरवला होतात? म्हणालो, अहो लताजी भूपाळी गात होत्या. ऐकत होतो. स्वर्गीय सुरात रमलो होतो. दोघेही हसलो. कुंतलचे माझे स्नान झाले. संध्यापूजा आटोपली. नर्मदानंद म्हणाले, स्वामीजी शक्तिपात दीक्षेची कृपा झाली पाहिजे. म्हणालो, मी फार लहान आहे. मला त्यातला काही एक अधिकार नाही. पण तुम्हाला पुण्याच्या आश्रमाचा पत्ता देतो. माझ्या नित्यपाठाच्या पुस्तकात आहे. तुम्ही तिथे पत्रव्यवहार करा. तुम्हा सर्वांना शक्तिपात दीक्षेचा अवश्य लाभ होईल. आपल्यासारख्या सज्जनांसाठी हा प्रसाद अवश्य मिळेल. मी माझ्या सद्गुरूंना प्रार्थना करतो की आपणा सर्वांना या कुंडलिनी शक्तीचा आशीर्वाद मिळो. श्री वासुदेव निवासाचा पत्ता दिला. सध्याच्या दीक्षा देणाऱ्या पीठाधीशांचे नाव दिले. कृपाप्रसाद प्राप्त होईलच असा विश्वास श्री नर्मदानंदांना दिला. आता इथून जाऊ दे म्हणालो. तेही थोडेसे नाराजीने पण हसून म्हणाले, भोजन करूया. मग नर्मदा मैयाची इच्छा. भोजन झाल्यावर सगळ्यांचा प्रेमाने निरोप घेतला. नर्मदे हर. सगळ्यांनी जोरात आवाज केला. नर्मदे हर. नर्मदानंदांसारखा साधू डोळ्यातले पाणी बाहीने पुसत उभा होता. उजव्या हातातली काठी उंचावून निरोपाची खूण केली. पाठ वळवून पाय उचलला. मी पुढे, मागे कुंतल. इथे नर्मदामाई आमच्यापासून दूर होती. पण माईचे स्मरण करीत चालू झालो. तासाभराने कुंतलने समोरून येणाऱ्याला विचारले, पुढच्या गावाचं नाव? तो माणूस म्हणाला, पुनासा. नर्मदा मेकल पर्वतातून उगम पावते. त्यामुळे तिला मेकल सुता म्हणतात. रेवा हे आणखी एक नाव. पण नर्मदाजी अमरकंटकहून उगम पावते. ती सह्याद्री सातपुडा या प्राचीन कालापासून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम पर्वतातून. त्यांना फोडत तोडत अत्यंत वेगाने भल्या मोठ्या शिलांचे चूर्ण करीत धावते. अनेक ठिकाणच्या पर्वतातल्या मार्गाचा तिचा प्रवाह सुसाट टक्कर घेत पर्वत फोडून ज्या त्वेषाने पुढे झेप घेतो ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. ही पश्चिम वाहिनी नर्मदा इतकी आडवाणी घेत नागमोडी होऊन धावते की तिच्या प्रवाहांचे मार्ग दुतर्फा सुपीक झाले. मात्र फार कमी ठिकाणी ती सपाटीवरून धावते. बहुतेक सर्व प्रवास पर्वतरांगांना भेटूनच होतो. अमरकंटक ते रेवा सागराला मिळण्याचा नर्मदेचा मार्ग असा आहे की त्यामुळे उत्तर तट आणि दक्षिण तट असे दोन भाग पडले आहेत. जणू उत्तर भारत आणि दक्षिण भारताची ती मध्यरेखा आहे. पण एक वैशिष्ट्य म्हणजे नर्मदेच्या दोन्ही तीरांवर आदिवासी आणि भिल्लांचीच वस्ती अधिक आहे. आदिवासांची ती आईच आहे. केवळ तिच्यावरच्या श्रद्धेने त्यांना आजपर्यंत जगवले आहे. वास्तविक आदिवासींची शेती ही फक्त पावसाच्या पाण्यावरची.
नर्मदेतला विपुल मत्स्य आहार एक कायमची पोटाची सोय करणारा. मोहाच्या फुलांचा रंग आणि मद्य त्यांच्या संस्कृतीतला महत्त्वाचा भाग. आता सरकारच्या भ्रष्ट गुंडपुंडांनी त्यांना अरण्यातून पळवून लावण्याचे धोरण आखल्यामुळे त्यांचा इंधनाचा प्रश्न पेट घेऊ लागला आहे. जंगलातील वन्य प्राणी शिकार हा त्यांच्या भुकेचा आधार आहे. तोही सरकारने बंद केला आहे. त्यांना साधन द्यायचे नाही, मात्र त्यांच्या विकासाची आदळआपट करून जाहिरात करायची. जाहिरात खोटीच आहे आणि जो पैसा मंजूर केला जातो तो त्यांच्यापर्यंत न जाता त्यांच्या समाजातील मंत्र्यांनी आणि त्यांना पुढे केलेल्या राजकीय पक्षप्रमुखांनी केव्हा स्वतःच्या घशात घातला आहे. हे सगळे भयंकर आहे. अमेरिकेने लाखो रेड इंडियन लोक मारले. ऑस्ट्रेलियातल्या गोऱ्यांनी तिथल्या मूळ रहिवाशांना गोळ्या घालून खलास केले. आपणही आदिवासींची आणि त्यांच्या संस्कृतीची सर्वनाश मोहीम हाती घेतलेली आहेच. परिक्रमावासींना खायला देऊन जगवणारे हे आदिवासीच आहेत. ते प्रेमाने भक्तीने देतात. त्यांच्याशिवाय परिक्रमा ही अशक्य गोष्ट आहे. जे आदिवासी मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेत ते सुद्धा मदत करतात. तुम्ही फक्त नर्मदेहर म्हणा. ते लंगोटी लावलेले भुके अर्धपोटी लोक तुम्हाला भाकरी आणि सुकी लाल मिरची देऊन प्यायला पाणी देतीलच, कारण त्यांच्या नर्मदा माईचे नाव घेणारा त्यांना देवासमानच आहे. गेल्या 30-35 वर्षात माझे अनेकदा भारत भ्रमण झाले. अनेक ठिकाणी बोललो, भाषणे दिली. छान बोलतोस म्हणून लोकांनी कौतुक केले. संपले सारे. पदरात फक्त कौतुक पडले, बाकी काही नाही. पुन्हा परिक्रमेत त्याहून भीषण भयंकर पाहिले, अनुभवले. मी साधा साधक आहे. कोणी संत, स्वामी, अधिकारी व्यक्ती नाही. मी फक्त एकच काम करू शकतो, स्वतःचा निषेध आणि स्वतःचा पराभव मान्य करतो. पण तरी अध्यात्म साधना करतानाही मनात या सर्व आदिवासींविषयी प्रेमभावना ठेवतो. सर्वांशी, सृष्टीशी, दुःखितांशी समरस होणे म्हणजेच साधना, अशी माझी बरोबर किंवा चुकीची समजूत आहे. पुनासा गाव आले. दुपारचे ऊन वरून अग्निवर्षाव करीत होते. घामाने पाठ, छाती, पोट चिकट झालेले. त्यावर मातीचे आवरण. कुंतलची चालण्याची पद्धत म्हणजे ताठ, सरळ, फक्त पावलांची हालचाल जाणवावी. चालण्याबरोबर अनेक लोकांचे हात हलतात. कुंतलचे हात मागे पुढे हालायचे नाहीत. आधांतरी चालत असल्याचा भास व्हावा अशी वेगवान चाल. कुठून एकदम 4-2 माणसे समोर आली. नर्मदेहर झाले. कोण, कुठले ही चौकशी प्रत्येक गावी होणारच. ती झाली. म्हणाले, जरा उजव्या बाजूला मारुती मंदिर आहे, तिथे थांबा. ताजं ताक मिळेल, विश्रांती घ्या. ताक मिळेल म्हटल्यावर कुंतल थांबला. आम्ही दोघांनी मारुती मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिर अगदी छोटे, नवीनच बांधलेले, पण मारुतीरायाची मूर्ती छान, प्रसन्न. उजव्या कोपऱ्यात तीर्थाचे भांडे. नमस्कार करून तीर्थ घेतले. तो बाजूच्या वाड्यातील पटेल आला. इतका वेळ आमचे त्या वाड्याकडे लक्षच नव्हते. गोरापान, उंच, घारा डोळ्यांचा. तो घरात घेऊन गेला. घरात गेल्यावर समजले हा मुस्लिम आहे, पण त्याने प्रेमाने नेले. त्याची म्हातारी आई बाहेर आली. नर्मदेहर म्हणाली. तिचा इम्रान नावाचा नातू आला. तो म्हणाला, महाराजजी नर्मदेहर. गृहस्थांनी भरपूर ताक दिले. इथे काही मागायची वेळ आली नाही. त्यांनी साखर मीठ घालूनच ताक आणले होते. ते स्वतःहूनच म्हणाले, अहो मूळचे हिंदूच आम्ही. बापजादांनी काय म्हणून हा धर्म स्वीकारला माहीत नाही. आम्ही सांगायला मुसलमान. या घरातील कोणीही गोमांस खात नाही, पण लोक आम्हाला मुस्लिमच मानतात. आम्हीही हसून सोडून देतो. अहो जे ठीक आहे. कुठेही गेलो तरी फरक काय. शिया सुन्नी पाकिस्तानमध्ये एकमेकांचे खून पाडतात, तर हिंदूंमध्ये जातीभेद. आपण नीट राहावं एवढंच खरं. ताक पिऊन निघालो. सगळेच एकदम नर्मदेहर म्हणालो. तासाभराने एक आश्रम लागला. राम मंदिर होते, पण कुठल्या तरी मुसलमानी आक्रमणात मूर्तीचे विडंबन झालेले. देवळाची एखादी भिंत अर्धवट उभी. त्यामुळे पूजा अर्चा, नमस्कार काही नाही. भग्न अवशेष. नाही चिरा, नाही पणती, पण नाव मात्र शिल्लक होते. बाजूच्या आश्रमात तीच अवस्था. उगाच 2-4 तुळ्या, भिंती पडलेल्या, जळमटे, कचरा चिवडत, एक बकरी आणि 2-4 कोंबड्या एवढेच साक्षीदार.
चाल चालू ठेवली. एखाद्या किलोमीटर अंतरावर गाव लागले असेल. मोठी वस्ती. पण गावात आज लग्न होते. गावात वाजंत्री ताशांनी धुमधडाका उठवला होता. कॅसेट रेकॉर्डरवर हिंदी चित्रपट गाण्यांची कर्णकर्कश दंगल चालू होती. सगळे गावच लग्नाने धुंद झालेले. परिक्रमावासी येताना दिसल्यावर त्यांनी आम्हाला थांबवले. म्हणाले, गावच्या मुलीचं लग्न आहे. आज रात्री लग्नाचं जेवा. इथेच राहा. व्यवस्था करतो. सरपंचाच्या मुलीचे लग्न होते. पुढे कोणीही जाऊ देणार. थांबलो. एका बाजूला शाळेच्या पडवीत त्यांनी आमची राहायची सोय केली. महाराज इथे आसन लावा म्हणाले. लावले आसन. एका बाजूने हिंदी गाण्यांचा मारा तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या भाषेतील न समजणाऱ्या कर्कश ढोलकीच्या ठेक्यावरचे लोकगीत. समोरच्या घरातून आणखी कुठल्या किन्नरांचे किंचाळणे. ध्वनी प्रदूषणाने कानाचे पडदे फाटून आतली यंत्रणा कोलमडून फुटेल असे वाटले. पण या आवाजाच्या गदारोळात बाकी सगळ्यांना एक धुंदी चढली होती. शेजारून कोणीतरी चहा आणून दिला. आम्ही एकदा विचार केला. आजूबाजूला पाहिले. कुंतल म्हणाला, स्वामी हळूच मागून पळून जाऊ. आम्ही दोघांनी सामान उचलले. जरा बघून घेतले आणि कुणाचे लक्ष नाही असे पाहून सुंबाल्या केला. शाळेची मागील बाजू सुरक्षित मिळाली. पुढे रस्ता होता, तो टाळला. उजव्या बाजूला पायवाट मिळाली. पायवाटेवरून झपझप चालत दूर आलो. आता दोन्ही बाजूंनी झाडी, पण सावलीचा पत्ता नाही, कारण सागाची पाने गळालेली. पायवाट पालापाचोळ्याने भरलेली. पण या गावापासून सुटलो आणि 10 मिनिटात जाणीव झाली. पहिला गोंधळ बरा होता म्हणायची वेळ आली. पुढच्या गावच्या लोकांनी घेरा घातला. सगळ्यांनी नर्मदे हरचा गिल्ला केला. म्हणाले, आज रात्री इथेच राहा. गावजेवण आहे. म्हणालो, बाबा जागा कुठे आहे आसन लावायला? एकाने घराच्या समोरच छताने निवारा केलेली जागा दाखवली. प्रेमाची सक्ती. विचारले, कोणाचं लग्न? म्हणाला, तुम्ही जिकडून आलात त्याच गावच्या मुलीशी लग्न आहे. नेवरदेव इथल्या माजी सरपंचाचा मुलगाच आहे. मागच्या गावात शांतता होती म्हणावं अशी इथली परिस्थिती. ढोलताशे, बँड, हिंदी गाण्यांचा कल्ला आणि लोकगीतांची बसाड्या आवाजातील ढोलकीच्या साथीतील टेपवरची गाणी. या देवांचा नाश होताना ते दारूच्या नशेत गात होते, ओरडत होते. मद्याच्या नशेत मरकटलेला करीत होते. वगैरे जे वर्णन आहे ते सर्व याच्यापुढे फिके पडेल. सगळे गाव एका कर्णकर्कश बेसुरासुराच्या अंमलाखाली थैमान घालत होते. बहिऱ्या कानांनी आणि काटोपले. रात्री गाव जेवणात जेवलो आणि त्यानंतर जरा दूरच्या ओसाड भागात अंथरूण पसरले. मोठे खडे दगड टोचतायत. पण निवांतपणे पडायचा प्रयत्न केला आणि डोळा लागता लागता छातीवरच्या हाताला वेगळाच गार स्पर्श झाला. डोळे उघडले आणि स्तब्ध राहिलो. छातीवरून एक पिवळ्या रंगाचा नाक शांतपणे सरपटत होता. भीती वाटली नाही, पण तरी शरीरातून एक बर्फाची थंडगार लहर येऊन गेली. नागराज पुढे जाऊन वळले. ते मात्र गमतीशीर होते. क्षणभर तो थांबला आणि माझ्या डोक्यावरून पुन्हा गेला. विजेचा शॉक बसण्यापेक्षा शॉक बसला तर या कल्पनेने जे वाटते ते वाटून गेले. भीतीशून्य शहारा असे म्हणावेसे वाटते. कशीबशी रात्र काढली. पहाटे जाग आली. सारे गाव रात्रीच्या धुंदीत झोपून गेलेले. सामान उचलले. चालू लागलो. 2-1 किलोमीटर नंतर एका लोहाराचे घर लागले. सकाळी सकाळी त्याचा भाता चालू होता. समोरचा निखारा दर श्वासाला फुलून येत होता. ठिणग्या उडत होत्या. त्यावर ठेवलेली लोखंडाची लहान कांबं लालेलाल झाली होती. तेवढ्याच चिमट्यात धरून ती उचलली. घानाचे घाव घालून तिला आकार देऊ लागला. 4 दणके खाल्ल्यावर कांबेचा रंग बदलला. डावी उजवी बाजू त्याने न्याहाळली आणि पुन्हा निखाऱ्यावर धरली. निखारा फुलल्यावर त्या लोखंडी कांबीत पुन्हा जीव आल्यागत ती लाल रंगाने फुलली. आम्ही समोरच्या गोंत्यावर बसून बघत होतो. माणसाला परिस्थिती असेच घडवत असते, पण ती पद्धत वेगळी दिसत होती. घाव कधी बसला आणि त्या घाणाखाली आपला बदल कधी कसा झाला लक्षात येत नाही. विझत आला की पुन्हा त्याला परिस्थितीच्या निखाऱ्यावर ठेवून लाल करावा लागतो. एखादी आई, बाप, गुरु, मित्र कोणीतरी नीट भेटला तर बदल व्हायला वेळ लागत नाही.
कारखानदार, शास्त्रज्ञ, कलावंत, अध्यात्मातील एखादा गुरु, नाहीतर सेनापती, शिक्षणतज्ज्ञ, या प्रत्येक क्षेत्रातले एक नाही हजार नावे लिहिता येतील. तुलसीदासाच्या पत्नीने त्यांची निर्भत्सना केली. माझ्यासाठी इतक्या अपरात्री कष्ट घेऊन येण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तो सुद्धा मिळाला असता. घणाचा हा घाव वासनेच्या निखाऱ्यावर तापलेल्या तुलसीच्या मनावर बसताच त्याचा विचार बदलला. फुललेला निखारा, तापलेली वस्तू आणि योग्य जागी बसलेला घाव अशा अनेक व्यक्तींना देवत्व देऊन गेलाय. लक्ष्मणराव किर्लोस्कर घ्या, बिडकर महाराज घ्या, आशा भोसले घ्या. जेवढा दिल्लीकरांचा विरोध वाढला तेवढा संयुक्त महाराष्ट्रासाठी पेटून उठलेला आचार्य अत्रेंचा आवेश घ्या. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता क्रांतीच्या ज्वालेतून फुलणारे क्रांतिकारक घ्या. स्वातंत्र्य सावरकर, मदनलाल धिंगरा, भगतसिंग, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, नाहीतर कर्मवीर भाऊराव पाटील आणि न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे. नावांची यादी थांबणार नाही. फक्त कधी निखारा फुलला आणि घाव बसला हे बघायला हवे. अगदी नर्मदेच्या आयुष्यात असाच प्रसंग घडला. ज्याच्याशी प्रेम जडले त्या शोणाशी तिच्या दासीचा विवाह झाला. या क्रोधाने, अपमानाच्या अहंकाराच्या संतापाने नर्मदेने शोणाला लाथ घातली आणि संतापाच्या भरात ती मोठे मोठे पर्वत, शिला, पहाड भेदून छिन्नभिन्न करीत सुसाट धावत सुटली. अशी सुरेख कवी कल्पनेची कथा नर्मदा पुराणात आहे. अगदी बाजूला बसलेला कुंतल, त्याची अशी स्थिती आहे. विचारांच्या ठिणग्या उडत होत्या. लुहारदादाने काम थांबवले. नर्मदे हर म्हणाला, हात जोडले. निखाऱ्यावर चहाचे भगुले ठेवले. चहा उकळला. आमच्या स्टीलच्या पेल्यात ओतला. आम्ही चहा घेत गप्पा मारत बसलो. सकाळची प्रसन्न वेळ. म्हणाला, अर्धा तास चाललात तर गावातल्या पंडितजींचं घर लागेल. तेवढा एकच अवतीभोवती आहे. नमस्कार करून चालू लागलो. पंडितजींचे घर आले. तुळशीला पाणी घालताना त्यांच्या पत्नी दिसल्या. तेवढ्यात पंडितजी पुढे आले. कोण, कुठले चौकशी झाली. अध्ययन, अभ्यास म्हणणं काय झालं आहे म्हणून विचारले. मी हसलो. म्हणालो, पंडितजी, मी चक्क अशिक्षित आहे. संस्कृतचा तर गंधही नाही. मी लहानपणापासून मंदिरात राहत असल्यानं कानावरून सर्व गेले. त्यांचा पारा वाढत चालला. ब्राह्मण असून संस्कृत येत नाही, अभ्यास नाही. कसलं ब्राह्मण्य, सगळा भ्रष्टाचार. ब्राह्मण समाजाची किंमत राहिली नाही. कारण तुमच्यासारख्यांनी संस्कृतचा अभ्यास न केल्यानं संस्कृतचा ऱ्हास झाला. ब्राह्मणांचं वर्तन बिघडलं आहे. आचाराचा पत्ता नाही. तुमच्यासारख्यांना घरात घ्यायचीही माझी इच्छा नाही. असे काही बाई बोलत राहिले. मी शांत होतो. कुंतल अस्वस्थ झाला. म्हणाला, आज ब्राह्मणाला किंमत नाही म्हणजे किंमत पाहिजे कशाला? संस्कृत न येणं हे वाईट आहे, पण संस्कृतला सरकारनं मृतवत ठरवलं आहे. मंत्र्यांना लोकांनी निवडून दिलं आहे. तर तुम्ही त्या निवडणुकीच्या वेळी लोकांना जागं केलंत का? तुम्ही संस्कृतमधून बोलू शकता का? आणि हे तुम्ही करत असलात तरी ब्राह्मणांनी स्वतःला वेगळं काढून उच्च समजू नये. उलट समाजापुढे येऊन त्यांना शिकवलं पाहिजे. ब्राह्मणांचं काम आहे आयुष्यभर शिक्षण घेणं आणि मोबदल्याची अपेक्षा न करता समाजाला शिक्षण देणं. असे तुम्ही आहात का? पंडितजी व्यर्थ वाद घालायला लागले. कारण समोरच्याला खालचा लेखून त्यांचा अहंकार सुखावणारा होता. पण कुंतलने त्यांना उघडे करायचेच ठरवले. पंडितजींची शेती होती. गावात दुकान होते. मंदिराच्या पूजेचे वर्षासन होते. सगळा व्यापारच चालू होता. कुंतल म्हणाला, तुमच्यासारख्यांचा ब्राह्मणपणा म्हणजे बनवाबनवी आहे. मूर्खा ब्राह्मणांचा आत कपटी राक्षसीपणा. रावणही ब्राह्मण होता. त्याच्या कुळापैकी तुम्ही असाल. पंडितजींनी मला बोलते करायचा प्रयत्न केला. मी कुंतलला म्हणालो, उठ कुंतल. ज्या आचाराची गोष्ट आहे हे सांगतायत त्याच्या विरुद्ध यांचं वर्तन आहे. पंडितजी जातीप्रमाणे नव्हे, वृत्तीप्रमाणे. आम्ही ब्राह्मण किंवा शूद्रत्व ठरवतो. अरे जा जा. मोठे शिकवणारे आले, पाखंडीस आले, परिक्रमा करतायत. आम्ही दोघीही हसत बाहेर पडलो. 15-20 मिनिटांनी वस्ती लागली. दारिद्र्याची, फाटकेपणाची जाणीव देणारी, एकमेकांना चिकटून असणारी वस्ती. नर्मदे हर पुकारा केला. प्रतिसाद आला. झाडाच्या फांद्या, काटकाचे विणलेले कुंपण,
आणि कुंपणाचा दरवाजा. आत येऊ का विचारले. आतूनच 2-3 माताजी पुरुष म्हणाले, महाराजजी आत यायला हरकत नाही, पण आम्ही ढोर आहोत, आमचं तुम्हाला चालणार नाही. मी आणि कुंतल आत गेलो. त्यांना सांगितले, आम्हाला तुमचं चालेल, आम्ही भेद मानित नाही. पण आजीजीने म्हणाले, महाराज ब्राह्मणाला आम्ही अन्न दिलं तर आम्हाला पाप लागेल. आम्ही हसलो, म्हणालो, हे बघा अजून जेवायला खूप वेळ आहे, चहा पिऊन जाऊ आणि पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला इच्छा आहे की नाही ते सांगा. ते म्हणाले, महाराज तुम्ही येणार असाल आणि चालत असेल तर आमचं भाग्यच आहे, तर मग झकास चहा करा. असे सांगत आम्ही त्या स्वच्छ सुंदर सारवलेल्या अंगणात बसलो. त्यांनी पाणी दिले, ते प्यालो. घरातले छोटे मूल रांगत आले. कोणीतरी त्याला झटकन उचलले. महाराजांना शिवेल. मला हसू आले. मी उठलो. त्या कृष्ण रंगाच्या बाळाला घेतले. त्याचा पापा घेतला. माझ्या मिशीचे केस त्याच्या नाकपुड्याला लागल्याने ते हसू लागले. मग मांडीवर घेऊन खेळत बसलो. चहा आला. गार हवा म्हणून तसाच ठेवून खेळत बसलो. मग चहा घेऊन उठताना बाळाच्या हातात एक 10ची नोट ठेवली. कोणीतरी दक्षिणा दिली होती. तिचा योग्य उपयोग झाला. ते लोक नको नको म्हणत होते, पण आग्रहाने दिले. आम्ही नर्मदेवरून निघालो. त्यांनीही प्रतिसाद दिला. चहा घेतल्याचा, बाळाला खेळवल्याचा खूप आनंद त्यांना झाला होता. आम्हा दोघांनाही आनंद वाटला. पंडितजींनी निंदा करून घालवून दिले होते. त्याचा राग आला नाही, फक्त दांभिकपणाची गंमत वाटली. अहंकार हा वाईटच, पण स्वतःचा आचार तसा नसताना दाखवलेला अहंकार अधिक वाईट. सकाळचे 8 वाजले असावेत. एक परंपरेचा साधू भेटला म्हणजे त्याने हाक मारून थांबवलेच. म्हणाला, बसा हो, काय एवढी घाई आहे, कुठे जायचं आहे? म्हटले, ओंकारेश्वरला गेलो की परिक्रमा पूर्ण होईल. मग म्हणाला, कशाला घाई, 2-3 दिवसातच येईलच की ओंकारेश्वर, बसा. तिघेही बसलो. तो अयोध्येचा होता, हरिद्वाराच्या आखाड्याचा होता, परिक्रमेत नव्हता. त्यामुळे नर्मदा ओलांडायची नाही असले बंधन त्याला नव्हते. तो कुठूनही कुठेही कसाही हिंडायला मोकळा होता. जिथे गांजाची सोय होईल तिथे राहावे. कंटाळा आला तर पुढे जावे, मागे जावे, नदीच्या पल्याड जावे. अपशब्दांची आतषबाजी करून आपला रुबाब प्रस्तावित करावा. कोणी म्हटले, साधू महाराज गांजा कशाला लागतो तुम्हाला, की हे माया बहिणीवरून शिव्या घालणार. म्हणणार, अबे साक्षात शिवजी गांजा भांग चढवून हिमालयावर बसलेत, मस्त समाधी लावली आहे. गांजा उडावा, मस्तीत राहावं, अगदी शिवाच्या चरणांशी. तांबडे डोळे, खर्जाचा दम देणारा, उर्मट आवाजाचा ढंग, हातात चिमटा किंवा त्रिशूल, कोणाच्याही अंगावर मारायला धावून जाणे. यांच्याकडे सहसा कोणी जात नाही. अंगावर कपडे भगवे, संन्यासी म्हणून घेणार. पण गावातले पैसावाले लोक, पटेल किंवा बडे महंत गांजा, पैसा, जेवण मानाने देतात. दगडूबाबा किंवा मार्कंडेय संन्याश्रम, नारेश्वर संस्थान, गरुडेश्वर अशी काही ठिकाणे सोडली तर एकूण समाज घाबरून असतो. बरे साधूंनी शाप दिला तर संपलेच, अशी समाजात भीती. पण असल्या आखाडा साधू संन्याशांना मी किंवा कुंतलने कधीही भाव दिला नाही. कारण हे सर्वोच्च स्थानावरून आपल्याला श्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ लेखणार. पण असा एखादा फार अंगावर आला तर मी आणि कुंतल गंमत म्हणून, केवळ खेळ म्हणून शिंगावर घ्यायचो. याने गांजाची पुडी काढली, चोळला, चिलीम साफ केली, गांजा तंबाखू भरली, छापी काढली, पाण्यातून भिजवून पिळून झटकली. कुंतलने मला गंमत बघायचा इशारा केला. मग साधू म्हणाला, म्हणजे आज्ञाच केली. शिवी घातली, काडीपेटी काढ. मी हसून म्हणालो, आपली लढाई आपल्या शस्त्रानं करायची. तुझी चिलीम, तुझी काडीपेटी, माझी काडीपेटी देणार नाही. मी कुंतल हसलो. हा भडकला, म्हणाला, शाप देऊन भस्म करीन. आम्ही दोघेही त्याच्या मागे हसूनच म्हणायला लागलो, दे शाप दे, भस्म कर. अरे साधी चिलीम पेटवायची सिद्धी नाही, भस्म कसला करतोय. तो आणखी भडकला. माय बहिणीवरून शिव्यांचा गलिच्छ सडा टाकला. आम्ही गडाबडा लोळत हसून त्याला शाप दे म्हणून हसत सुटलो. त्याचा नाईलाज झाला. गावही जवळ नाही. मग म्हणाला, महाराज का चेष्टा करताय, द्या ना काडीपेटी. म्हणालो, काडीपेटी देईन, पण एका अटीवर.
आधी शाप दे. आता तोही हसू लागला. म्हणाला, तुम्ही दोघं पंडित आहात, मी माघार घेतो. आम्ही दोघे हसून म्हणालो, नाही, आम्ही पंडित नाही. आम्ही सर्वात हीन जातीचे आहोत. आमची आई एक, बाप वेगळे आहेत. आधी शाप दे. आता मात्र तो गंभीर झाला. म्हणाला, अरे असे दोघे का छळता? मी शाप कसला देतो? मूर्ख आहे मी, चुकलो. द्या काडीपेटी, कृपा करा. मी एक सिगारेट काढली, काडीपेटी काढली. सिगरेट शिलगावून काडीपेटी त्याला दिली. त्याने मस्त चिलीम खेचायला सुरुवात केली. बम बम भोलेनाथ, बम बम करीत हसू लागला. मग म्हणाला, महाराज पूजापाठ झालं का? म्हणालो, मानसपूजा सकाळीच झाली. तो म्हणाला, मानसपूजेला काय अर्थ? खरं भस्म लावून पूजा अर्चा करायला हवी. तुम्ही मूर्ख आहात. गांजाची सोय झाल्यावर हा पुन्हा वळणावर गेला. पण गप्प बसलो. शेवटी त्याचे गांजा सेवन संपले. म्हणाला, मानसपूजेत देवाला भोग काय चढवायचा? म्हणालो, मोतीचुराचे लाडू. आज सद्गुरूंना आणि नर्मदाबाईला मोतीचुराच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला. मग म्हणाला, नर्मदे हर म्हणून भीक कशाला मागता? मानसपूजेतच जेवून घ्यावं. उपाशी भिकारी चाले म्हणे मानसपूजा करतो. थूत तुमच्यावर, दांभिक पाखंडी. भोलेनाथ तुम्हाला कुत्ता बनवेल. आम्ही सांगितले, कुत्रा केला तर आम्ही तुलाच आधी चावू. मी आणि कुंतल हसलो. कुंतल म्हणाला, स्वामी आज भिक्षा सदावर्त घ्यायचं नाही. जेवायला कोणाच्या दारावर जायचं नाही. चालत राहू फक्त. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढचा प्रवास अनुभवण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबल्यावर माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. भेटूयात उद्याच्या भागात. धन्यवाद.